हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आपण जाणार आहोत, मी तुम्हाला घेऊन जाणार आहे छान असं घाटू श्यामला. तर हे घाटू श्याम मंदिर म्हणजे औरंगाबादमध्येच पळशी बायपासला आहे. तर बायपासच्या पलीकडून तर मग तुम्हाला मी घेऊन जाणार आहे. तर पहा तुम्ही. चला मग आता जास्त वेळ वाया न घालवता तुम्हाला छानपैकी मी घाटू श्यामचं दर्शन करून येणार आहे आणि तुम्हाला मंदिरसुद्धा दाखवते. किती सुंदर आणि छान आहे. हे मंदिर डोंगरामध्ये आहे, म्हणजे एकदम डोंगरामध्ये बसलेलं आहे आणि जेव्हा पावसाच्या वेळेस तर खूप सुंदर दिसणार आहे, कारण सगळा डोंगर आहे आणि डोंगराच्या मध्ये ते घाटू श्यामचं मंदिर आहे. तर हे घाटू श्यामचं मंदिर म्हणजे राजस्थानमध्ये आहे आणि त्यांचंच एक दुसरा रूप असं बसवलेलं आहे, म्हणजे न्यू मंदिर स्थापित झालेलं आहे. आणि ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे, तुम्हाला तिथं गेल्यावर तर दिसणारच आहे. किती सर्व असे धागे बांधलेले आहेत आणि ते धागे नवसाचे असतात. जर तुम्हाला कोणाला नवस बोलायचं असेल आणि डांबरीचं काम चालू असल्यामुळे आम्हाला या कच्च्या रस्त्याने जावं लागलं. म्हणजे आत्ता त्या घाटू श्यामपर्यंत पूर्ण प्रॉपर डांबरीकरण होणार आहे आणि त्या डांबरीकरण होण्यासाठी ह्या कच्च्या रस्त्याने आम्हाला त्यांनी पाठवलेलं आहे. मी फर्स्ट टाईमच गेलेली आहे घाटू श्यामला. खूप दिवसांनी मंदिर झालेलं आहे, परंतु आमच्या इकडले सर्वजण गेली, पण मी काही गेली नव्हते. तर मी आत्ता पहिल्यांदा चाललेले आहे. तर पाहू शकता आता मी पोहोचलेले आहे घाटू श्याम मंदिराच्या परिसरामध्ये. तर मंदिर अजून खूप लांब आहे. गाडी पार्किंग केली आणि आता म्हटलं चला. तर आता हे पाहू शकता तुम्ही कसे धागे बांधलेले आहेत, तुम्हाला दिसणार आहेत. आणि हे सगळ्या ज्यांना कोणाला काही नवस बोलायचं आहे त्यांनी हे इथे बांधायचे. सगळ्या ठिकाणी असेच बांधलेले आहेत, खूप सारे झालेले आहेत. तर हे पाहू शकता परिसर एकदम सुंदर आहे. आणि आता आम्ही लाईनला चाललेलो आहोत, कारण दुपारची वेळ होती त्यामुळे गर्दी अजिबात नव्हती, कारण आम्ही उन्हाचंच गेलो होतो. ऊन खूप लागत होतं, परंतु मला हे मंदिर पाहायची खूप दिवसाची इच्छा होती, म्हणून मी म्हटलं नाही आज तर जायचंच. त्यामुळे आम्ही दुपारीच गेलो. मग जास्त गर्दी नव्हती, कारण ऊन खूप आहे इकडे आणि कालच आम्ही गावावरून आलो आणि आज लगेच इकडे मी घाटू श्यामला आले. तर तुम्ही पाहू शकता छान असं हे घाटू श्यामचं मंदिर आहे आणि खूप सुंदर असं त्याचं काम केलेलं आहे. आणि घाटू श्याम बाबांची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आणि सुबक आहे. हे म्हणजे असं वाटतसुद्धा नाही की म्हणजे एकदम रेखीव असं काम आहे तिचं. तर हे पाहू शकता ज्या बायका आलेल्या आहेत त्या थोड्या बसलेल्या आहेत विश्रांती करायला आणि समोरच तुम्हाला दिसत असेल ते मंदिर. तर हे पाहू शकता मंदिर खूप सुंदर आणि सुबक आहे आणि आजूबाजूला सगळा डोंगर आहे. ज्यावेळेस तुम्ही पावसाळ्यामध्ये जर येताना जूनमध्ये तर खूप छान असा व्ह्यू दिसेल आणि निसर्गरम्य वातावरण तुम्हाला बघायला मिळेल. जर कोणाला यायचं असेल ना तर तुम्ही पावसाळ्यामध्ये या, कारण आपण कसं कोणत्याही कोकणामध्ये इकडे तिकडे फिरायला जायचं म्हटलं रायगडवर तर आपण पावसाळ्यामध्येच जातो, कारण पावसाळ्यामध्ये जरा भारी वाटतं. तर हे पाहू शकता छान असं सगळ्या बाजूने हे असेच धागे बांधलेले आहेत. मी नाही बांधला, परंतु मी बोलली नवस. पण आता पाहू, जर झाला सक्सेस तर तुम्हाला सांगेन आणि नंतर तुम्हाला मी घाटू श्यामला घेऊन येईन, जर माझा नवस पूर्ण झाला तर. कारण मी अशी माझ्या मनातली म्हणजे मी एकदम मनेभावापासून जी मागितलेली मन्नत आहे, जर सक्सेस झाली तर मी तुम्हाला नक्की सांगणार आहे की मी काय बोललेले होते. तर हे पाहू शकता यांनी सगळ्यांनी धागे बांधले, परंतु मी धागा बांधलेला नाही. आणि हे पाहू शकता अशी गर्दी होती, थोडीफारच होती, जास्त गर्दी नव्हती, कारण ऊन होतं त्यामुळे उन्हाचं लोक बाहेर निघत नाहीत आणि त्यामुळे.
हे होतं. आणि हे पाहू शकता, हे घाटूश्यामची मूर्ती किती सुंदर आणि छान आहे. तुम्ही तर बघतानाच तर बघा किती छान आहे. आणि हे महाराज आपले मोराचे पंख देतात. एक आपल्याला देतात, म्हणजे तुम्ही जर गेले ना, तुम्ही मोराचे पंख न्यायचे आणि ते एक घाटूश्यामपाशी ठेवणार आणि एक म्हणजे 2-3 ते वापस आणणार, म्हणजे घरी आणतात. असं इथे आहे महत्त्व. आणि नारळ एक ठेवायचा तिथे नाडा बांधून आणि एक नाडा तिथे बांधायचा. असं असं वैशिष्ट्य आहे ह्या घाटूश्यामचं. आणि पाहू शकता तुम्ही, इतकी सुंदर आणि छान मूर्ती आहे. आणि ह्याचं मूळ स्वरूप राजस्थानमध्ये आहे. ज्या मुलांचे लग्न जमत नाहीत तर ह्या घाटूश्यामला गेल्यावर लग्न जमतात, असं मी ऐकलं आहे. मला माहीत नाही, परंतु बोलतात की असं आहे म्हणून. मग आता आणि इतरही काही त्यांचे नवस असले तर ते सुद्धा ते हे करून घेतात. तर पाहू शकता तुम्ही. आणि सगळ्यांनी आता फोटोशूट करायचं काम चालू झालं. आणि फरशी खूप गरम होती, म्हणजे पाय पोळायचे, त्यामुळे सावलीच्या साईडनेच उभा राहत होती लोक आणि फोटो घेत होते. हे पाहू शकता, असं मंदिर आहे. आणि आजूबाजूने सगळा डोंगर आहे आणि डोंगराच्या मध्ये हे असं मंदिर आहे. पण पावसाळ्यात खूप सुंदर दिसणार आहे हे मंदिर. मी नक्की तुम्हाला एकदा घेऊन येईन आणि माझा नवसही फेडायला येईन, जर पूर्ण झाला तर. आहे महत्त्व म्हणतात तर पाहू आता. आणि हे पाहू शकता, छान असं मंदिर. आणि मंदिराच्या आवारातले हे असे धागे बांधलेले, म्हणजे चारी बाजूने असेच बांधलेले आहेत. नाही तर तुम्ही म्हणता की एकाच साईडचे दाखवले आहेत, परंतु चारी बाजूने असेच बांधलेले आहेत. आणि काही तर काम चालू आहे की ते तसं बाकडं बनवायचं, कारण त्यांना वाटत असं आणखीन धागे बांधायच्या वेळेस, त्यामुळं ते आणखीन करत आहे. आणि हे पाहू शकता, छान असे आम्ही फोटो वगैरे शूट केले, थोडे एन्जॉय केलं, दर्शन घेतलं, सुंदर वाटलं. कारण माझी खूप दिवसाची इच्छा होती, मला घाटूश्यामला जायचं. आणि आम्ही विचारत गेलो तिथे आणि तिथे थोडेसे फोटोही शूट केले, पाहू शकता तुम्ही. आणि असा हा मोराचे पंख पण घेतलेले होते. आणि छान आमचं असं दर्शन झालं मस्त. आणि आता आम्ही निघणार आहोत आता परत. तर हे पाहू शकता, काही लोक येत आहेत मोठ्या गाड्या घेऊन. सुंदर बांधकाम झालेलं आहे, छान. काही म्हणजे इतकं सुंदर की असं पार्किंग वगैरे सर्व काही सुविधा केलेल्या आहेत त्यांनी. आणि छान असे फोटो काढायला सुद्धा त्यांनी असं मस्त पॉईंट केलेले आहेत. आणि हे पाहू शकता, असं हे मंदिर आहे. छान आहे, खरंच छान आहे हे मंदिर. आणि एकदम शांत निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे. तुम्हाला तर नक्कीच आवडणार आहेत. आणि जवळपासचे सगळे लोक येतात. आणि पाहू शकता तुम्ही, धागे किती बांधलेले आहेत. असेच धागे हे सर्व ठिकाणी आहेत. आणि हे असे आम्ही थोडेसे फोटोशूट केले, पाहू शकता. आणि आता माझे मिस्टर म्हणायचे चल आता घरी लवकर, लय ऊन झालेलं आहे. मग गेलो आम्ही. हे आता निघलो परत. आणि मग मी तुम्हाला तर दाखवणारच आहे. घरापर्यंत जाऊस तर आणखीन टाईम लागणार आहे, परंतु आता डांबरीचं कामसुद्धा चालू आहे. तर आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो. आता येताना दुसऱ्या रस्त्याने आलो आणि जाताना दुसऱ्या रस्त्याने गेलो. खूप सुंदर मंदिर आहे. जर कोणी असं नाव संभाजीनगरचं तर तुम्ही नक्की जा एकदा ह्या घाटूश्याम मंदिरामध्ये. आणि तुम्हीसुद्धा बघून या की किती छान आणि सुंदर अशी ही मूर्ती आहे. आणि तुमचा काही नवस असेल तर तो नवस पण पूर्ण करा. आणि म्हणजे बोला आणि पूर्ण होईल का हे बी तुम्ही बघा. आता मी पण बोललेली आहे, पण सांगायचा नाही, जेव्हा माझं सक्सेस होईल. आणि बाजूलाच थोडीशी नदीसुद्धा आहे तिथे. छान असं तळं आहे. आणि त्या तळ्यामध्ये पण मी थोडेसे म्हणजे शूट घेतलं. आणि पाहू शकता तुम्ही, तिथं होडी पण आहे, पण थोडंसं आता पाणी कमी झालेलं आहे उन्हाळा असल्यामुळे. म्हणजे होडीमध्ये नाही बसत, परंतु आहे तळं छान असं मस्त वाटतं.
एकदम जवळच आहे आणि चौकोन डोंगर आहे. कुठेच असं हे नाही की आजूबाजूनी चारही बाजूनी डोंगर आहे आणि त्या डोंगरामुळं त्या मंदिराला आणि ह्या तळ्याला इतकं गेटअप आलेलं आहे ना, खूप सुंदर. तर हे पाहू शकता आणि बरेचशा लोकांचं रोजीरोटी पण होते, कारण दुकानं लावून बसलेली आहेत बरेचसे लोक आणि बरं आहे, त्यांना बी 4 पैसे मिळतात. हो की नाही, बरोबर आहे ना. आणि हे असं तळं आहे. चला तर मग आता तळ्यापाशी थोडंसं व्हिडिओ काढला आणि ऊनच खूप होतं. त्या उन्हामुळे खूप बोर झालो होतो, ऊन असल्यामुळे. परंतु मला जायचं होतं म्हणून मी उन्हामध्येच निघले होते. मी उन्हाचा पण नाही विचार केला. मी म्हटलं हे परत असंच हे करून देतील आणि आता आम्ही आलो आमच्या घरी. पाहू शकता तुम्ही, जवळच आलेलं आहे आता थोडंसं. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? चला मग